हां तिथं थांबा नेमकं कधी झालं वगैरे काय आली का मागं? हा हे पूर्ण कोसळलेला आहे आणि आतमधला पण रूम कोसळला आहे आतमध्ये. आणि काल दुपारी ही घटना घडलेली आहे आणि हे काही नैसर्गिकरित्या झालेलं आहे. तर कारण की हे पण नाही राहणार आहे बघा. नाही आता ते त्याच्यावर पकडले, ते भिंत अर्धीच तरंगतीये. ते पूर्ण इथे तिकडे संरक्षण भिंते आणि इथून भिंत होती. ते BMC वाले बोलले इथून जमीन सरकलेली आहे. BMC वाले बोलले कोण आलं होतं? मला फोन करा. काय रात्री फक्त एक लग्न आहे, फक्त लग्न झालं तिथे 9, 9:30 करून घेऊया. आम्ही लई लपडे नाही मामा. 9:30 टाइम देऊन टाक. चक्रा आम्ही निघतो डायरेक्ट. तुमच्याच विभागात आज पहिल्याच दिवशी पाहणी करायला आल्यात. घर कोसळलेले आहेत, या ठिकाणी धोकादायक स्थिती झालेली आहे. काय नेमकी मदत मिळणार आहे, काय मागणी? मुंबईमध्ये अशा मोठ्या प्रमाणात घर कोसळताना दिसतात. अधिवेशन सुरू असतानाच ही बातमी कळाली आणि तातडीने माझ्या मोठ्या मुलाला प्रणवला या ठिकाणी पाठवलं. पाहणी करून घेतली, माहिती करून घेतली आणि आज मुंबईमध्ये पोचल्यानंतर सर्वात पहिलं सोनवणे कुटुंबियांना भेटायला आलो. त्यांना भेटलो, त्यांचं भावना ऐकून घेतल्या आणि त्याचबरोबर त्यांच्या घराची जी परिस्थिती आहे ही पाहिली. या ठिकाणी संरक्षण भिंतीचं काम होणं गरजेचं आहे आणि त्यामुळं या घराला तो धोका झालेला आहे. आणि मी शासनाकडं या अधिवेशनमध्ये पण याच्या अगोदर पण चांदिवली विभागामध्ये डोंगराळ भागाच्या बाजूला असणाऱ्या धोकादायक झोपडपट्टी याचा सर्वे करून यांना चांदिवलीमध्येच HDL प्रीमियर कंपनी या ठिकाणी असणाऱ्या इमारतीमध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित करून डोंगराच्या 5 मीटर भागापर्यंत ते 10 मीटर भागापर्यंत हा संपूर्ण डोंगराळ भाग खाली करून घ्यावा. त्या ठिकाणी तारेचे कुंपण करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे झाडं लावून त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण फॉरेस्ट पद्धतीने लावतो तशा पद्धतीने झाडं लावून त्या ठिकाणी तशा पद्धतीची जागा, ती धोकादायक जागा कायमस्वरूपी संरक्षण करावं अशी मागणी केलेली आहे. आणि त्याच्यावरती आदरणीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्या दालनामध्ये बैठक लावायचं मान्य केलेलं आहे. तुम्ही चांदोली संदर्भात बोलताय, मात्र मुंबई उपनगरात बघितलं तर मोठ्या प्रमाणात असे डोंगराळ भाग आहेत. एकूणच हजारोची लोकसंख्या असलेले त्या ठिकाणी डोंगराळ भागातले असे भाग आहेत. आज ही घटना घडलेली आहे, मात्र अशा अनेक ठिकाणं आहेत जिथे या घटना घडू शकतात. या संदर्भात काय उपाययोजना सरकारकडून केल्या? म्हणूनच चांदिवलीमध्ये जो प्रकार आहे तोच प्रकार मुंबई शहरामध्ये डोंगराळ भागाच्या ठिकाणी आहे. भांडूप असेल, घाटकोपर असेल, अशा ठिकाणी ही परिस्थिती आहे. माझ्या विभागामध्ये साकीनाक्याला खैरान रोडला ज्यावेळी कोसळलं त्यावेळी 45 लोकांपैकी 27 लोकांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी कायमस्वरूपी त्यांना MMRDच्या घरामध्ये स्थलांतरित केलं आणि त्या ठिकाणची झोपडपट्टी खाली करून घेतली. अशाच पद्धतीने अंबिकानगर असेल, खाडी नंबर 3 असेल, वाल्मिकीनगर असेल, अशा भागामध्ये किंवा आमचा परेरवाडीचा भाग आहे, वरचा डोंगराळ भाग आहे, या भागामध्ये ज्या धोकादायक घरं आहेत ते डोंगराच्या बाजूला आहेत, कधी कोसळून जीवितहानी होऊ शकते. या लोकांचा सर्वे करून कायमस्वरूपी शासनातर्फे त्यांना घरं देऊन त्या ठिकाणची जागा ही राखीव आरक्षित करावी आणि त्या ठिकाणी चांगली झाडं लावून सुशोभीकरण करण्यात यावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.